सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केला आहे का, देव अर्चना सुरू होताच आपण सर्वप्रथम आपल्याला काय लागतं? पाणी. कारण हे साधं पाणी नाही, हे देवतांचं दार उघडणारं दैवी तत्व आहे. आज आपण जाणून घेणार आहोत देव अर्चनेमध्ये पाण्याचं खऱ्या अर्थाने पुराणाने सांगितलेलं दिव्य असं महत्त्व. विष्णू पुराणामध्ये काय सांगितलेले की एक सुंदर वाक्य आहे, आपो वै प्राणीना प्राणः. पाणी म्हणजे सर्व जीवांचा प्राण. म्हणूनच देव अर्चना करताना सुरू करण्यापूर्वी आचमन, हातपाय धुणे हे शुद्धतेची पहिली पायरी. शुद्ध मनाने केलेली अर्चना देवापर्यंत थेट पोहोचते. स्कंद पुराणात म्हणलेलं आहे की भगवान शिवावर जलाभिषेक केल्याने दूषित ऊर्जा नष्ट होते, देह मन वातावरण सात्विक होते. पाण्याचा प्रत्येक थेंब भक्ताच्या भावनेला उत्तर देतो. कलशातलं जल हे सर्व तीर्थाचं स्वरूप मानलेलं आहे. हे देवताचं आसन सुद्धा मानलेलं आहे. मार्कंडेय पुराणामध्ये कलशाला ब्रह्मतत्व म्हणलेलं आहे. कलशातील पाणी म्हणजे काय? सर्व तीर्थाचं रूप, देवताच्या ऊर्जेचं निवासस्थान. म्हणूनच कलश अर्चना सुद्धा देव अर्चनेमध्ये कलश ठेवणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. पद्मपुराणात अत्यंत अद्भुत विधान आहे, जलाशय तिष्ठती लक्ष्मी. जिथे पाणी आहे तिथे लक्ष्मीचा वास आहे. म्हणूनच देवांना अर्पण केलेले पाणी समृद्धी, शांतता आणि स्थैर्य आणतं. अग्निपुराण सांगतं, देव अर्चनेमध्ये वापरलेलं पाणी वातावरणातील नकारात्मक तरंग शोषून घेते. जिथे पवित्र जल ठेवलेलं असतं तिथे दैवी शक्ती आपोआप आकर्षित होते. आपण देव अर्चनेला पाणी कोणतं वापरायचं? तर आपण शुद्ध आणि पवित्र पाणी वापरायचं. त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं, तुळशी पान टाकायचं, चंदन फुलं गुलाब वगैरे गुलाब पाणी सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं. कारण ते सात्विकता असतं. हे देवपूजेसाठी कोणतं पाणी आपल्याला लागतं? तर सात्विक शुद्ध पाणी लागतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला दैवी ऊर्जा त्याच्यामुळे वाढते. आणि हे पाणी शुद्ध निर्मळ देवाला अर्पण करण्यासाठी योग्य सुद्धा मानलेलं आहे. आपल्याला प्रश्न, आपण कधी विचार केला का की भगवान विष्णू कुठं असतात? समुद्रात शयन करतात. समुद्र म्हणजे काय? पाणी. क्षीरसागर म्हणजे काय? सृष्टीची मूळ शक्ती. समुद्र अनंततेचं प्रतीक आहे. विष्णू हे पालन करतात, संपूर्ण विश्वाचं पालन करतात. म्हणून ते क्षीरसागर शेष नागावर शयन करतात. आणि लक्ष्मी देवी कुठून प्रगट झालेलं की समुद्रातून, म्हणजे पाण्यातूनच. लक्ष्मीचं आवडतं फूल कोणतं? कमळ, म्हणजे कमळाचं आसन. कमळ कुठं असतं? समुद्रातच उगवलेलं असतं. म्हणजे यावरून आपल्याला महत्त्व कळतं की पाण्याचं किती महत्त्व आहे. त्याच्यानंतर हे पाणी काय करतं? नकारात्मक ऊर्जा दूर करतं. पाण्याचे म्हणजे का महत्त्व आहे की मन शांत होतं, स्थिर होतं. अभिषेक केल्यामुळे घरात सात्विक स्पंदने येतात. पाण्यात लक्ष्मीचा वास मानला जातो. पाणी देवतापर्यंत प्रार्थना पोहोचणारं एक माध्यम आहे. शास्त्रामध्ये सुद्धा काय कारण आहे की पाणी शरीरातील उष्णता संतुलित करते. कारण पाण्याशिवाय तर जीवसृष्टी वाचणं अशक्यच आहे. कारण अन्नाशिवाय माणूस एखाद्या दिवस राहू शकतो, एक दिवस, पण पाण्याशिवाय 1 सेकंद 2 सेकंद सुद्धा राहू शकत नाही. हे तर हे तर अगदी बरोबर आहे. पाणी आपण वापरताना कसं, आपण देवपूजेला कसं वापरतो? तांब्याच्या भांड्यातली पाणी. त्याच्यामुळे काय होते, रोगप्रतिकार शक्ती आपली वाढते. किंवा अभिषेकात थंड वापरल्यामुळे मानसिक शांतता मिळते. देवाला तर महत्त्व आहेच आहे, त्यासोबत आपल्यालाही त्याचा फायदा होतो. घरातील तापमान, ऊर्जा, प्रवाह सगळं संतुलित असतं. तांब्याच्या लोटामध्ये कलशात भरलेलं स्वच्छ पाणी सर्वात पवित्र मानले जाते. तांबे कशामुळे? की तांबा काय? धातू, व्याधी नाशक, सात्विक ऊर्जा वाढवणारा धातू मानलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण गंगाजलाचा एक थेंब घातल्यावर ते पाणी पवित्र होतं, पवित्र जल होतं. आपण पूजा अर्चना करताना कसं उजव्या हाताने पाणी देवाला अर्पण करायचं असतं. पाण्याचा वास अशुद्ध, म्हणजे पाणी अशुद्ध नसावं, शुद्ध असावं, त्याच्यामध्ये वास वगैरे नसावा. आणि पाणी जर सांडलं कुठं तर लगेच आपण स्वच्छ करून घ्यावं. अभिषेकाचं पाणी योग्य स्थानी त्याचं प्रवाहित करावं, कुठेही आपल्या जलाशयात वगैरे. पाण्याच्या स्पर्शाने काय होतं? आपलं मन, शरीर, वातावरण सात्विक होतं. मनातही त्यात शुद्धीची प्रक्रिया येते.
आपल्याला आळस वगैरे येतो कधी कधी. आपण स्नान केले की पवित्र म्हणजे पवित्र तर होतोच आणि ताजेतवाने पण होतो. देवावर पाणी अर्पण केल्याने काय होते, नकारात्मक कंपनी नष्ट होतात, वातावरण प्रसन्न होतं. पाण्याचं तत्व कसं आहे, थंड शीतल असल्यामुळे काय होते, मानसिक शांतता निर्माण होते. देवांना अर्पण केल्यामुळे काय, विष्णू पुराणानुसार पाणी हाच देवतांना प्रिय नित्य अर्पण आहे. हे अर्पण देवाची कृपा वाढवतो. पद्मपुराणात सुद्धा सांगितलेलंच आहे की जलाशये तिष्ठती लक्ष्मी, आधीच सांगितलेलं मी, जिथे स्वच्छ पाणी असते तिथे लक्ष्मी श्रीलक्ष्मीचा वास असतो. आरोग्यासाठी सुद्धा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे आयुर्वेदानुसार रोग प्रतिकार शक्ती वाढवते, बीपी कमी होते, बरेचसे असे फायदे होतात. आता आपण विशेषतः शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने काय होते, मनातील राग ताण नकारात्मकता कमी होते. आपण सतत कधी कधी महादेवाच्या पिंडीवर ठेवले, त्याच्यामुळे महादेव प्रसन्न सुद्धा होतात, मनकामना पूर्ण होते, असे अध्यात्मामध्ये सांगितलेले आहे. पाणी काय शीताची ऊर्जा देते, त्यामुळे देवघरातील वातावरण सात्विक आणि स्वच्छ होते. पंचतत्वामधलं आप म्हणजे जल, हे पंचतत्वामधलं एक तत्व आहे पाणी, म्हणजे त्याला आप म्हणजे जल म्हणलेलं आहे. देव अर्चनेतील प्रत्येक क्रिया, आचमन, स्नान, अभिषेक, कलशपूजन, तर्पण या सर्वाची सुरुवात पाण्यानेच होते. पाणी म्हणजे शुद्धता, शांतता, देवत्व याचा सेतू. लक्षात ठेवा म्हणूनच की हे पाणी फक्त नैसर्गिक तत्व नाही, ते देवाशी जोडणारी दैवी ऊर्जा आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा जगभर पोहोचू दे. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या परंपरेचं तेच सर्वत्र पसरू दे. देव अर्चनेतलं पाणी फक्त पाणी नाहीये, ते दैवी तत्वाचं, शुद्धीचं, सात्विक ऊर्जेचं स्वरूप आहे. पाण्याशिवाय म्हणजे जीवसृष्टी, जीवन जगणं असंभवच आहे. कारण आपल्याला धुणं, कपडे, भांडे, स्नान सगळ्यासाठी पाणी हे लागतच आहे. पाण्याशिवाय राहू शकत नाही. देव अर्चनेतलं पाणी म्हणजे साधं तत्व नाही, ते देवाशी जोडणारं दिव्य माध्यम आहे. ते घरामध्ये शांती, आरोग्य, समृद्धी आणतं. चला तर पाण्याच्या या पवित्र तत्वाला करूया प्रणाम. जय जलदेवता.